मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत राम मंदिर बघायला. रत्नागिरी बाजारपेठेमध्ये जे राम मंदिर आहे तिथे आपण जाणार आहोत. अगदी सुंदर असं संगमरवरी दगडामध्ये बांधलेले हे राम मंदिर आहे. तिथे आपण आज जाणार आहोत मित्रांनो. चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो, रत्नागिरी शहरात असलेलं म्हणजेच रत्नागिरी बाजारपेठेत असलेलं हे राम मंदिर. आपण मित्रांनो जयस्तंभकडून रत्नागिरी बसस्टँडकडे जातो. जातानाच आपल्याला उजव्या हाताला हे राम मंदिर लागतं. या गल्लीला देखील रामआळी असेच म्हणलं जातं. असं हे मित्रांनो सुंदर असं हे राम मंदिर आहे जिथे आज आपण आलेलो आहोत. रत्नागिरी बाजारपेठेमध्येच मित्रांनो हे मंदिर आहे. मित्रांनो, मंदिरात प्रवेश केल्या केल्या प्रसन्न व्हायला होतं. आता आपण दर्शन करून घेऊया. बघू शकताय मित्रांनो, सुंदर असं राम मंदिर आहे. आणि मित्रांनो, वरती नजर गेली, वरचा कळस तर एक नंबर आहे मित्रांनो. सुंदर असं रंगवलेला काचेच्या कामात केलेले कळस आहे. बघू शकताय, खूप सुंदर असे राम, लक्ष्मण, सीता अशा मूर्त्या आहेत. आणि त्यांच्या पायथ्याशी बरोबर हनुमानांची पण मूर्ती आहे. वरचा कळस बघू शकताय किती सुंदर प्रकारचा आहे. राम, लक्ष्मण, सीता यांच्या उजव्या हाताला शंकराची पिंड आहे, तर डाव्या हाताला गणपतीची मूर्ती आहे. आणि अगदी समोरच हनुमानांचं पण एक मंदिर आहे छोटंसं. मूर्त्या बघू शकताय मित्रांनो, किती सुबक प्रकारच्या आहेत, किती सुंदर अशा आहेत. मन अगदी प्रसन्न होऊन जाते इथं आलं की. पूर्ण मंदिर मित्रांनो संगमरवरी दगडामध्ये बांधलेलं आहे. मंदिराचं नक्षीकाम अगदी सुरेख आहे. मंदिराचा कळशाचं काम तर एक नंबर आहे. आणि मंदिराचे जे दरवाजे वगैरे आहेत त्यांचं देखील हे नक्षीकाम बघू शकताय तुम्ही. मंदिराच्या तिन्ही बाजूला, पुढच्या बाजूला वरती गॅलरीत दरवाजे आहेत. आणि मंदिराच्या डाव्या गॅलरीतनं आपण बघितलं तर आपल्याला ते जैन मंदिर दिसतं बाजारपेठेतलं. अशा प्रकारे मित्रांनो हे मंदिर आहे. मंदिराच्या वरच्या भागाला देखील सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. कळस बघू शकताय मित्रांनो, आरशामध्ये म्हणजेच काचेच्या ह्याच्यामध्ये पूर्ण सजावट केलेली आहे. लखलखाट एकदम आहे मित्रांनो. खूप सुंदर असं चमकणारं हे मंदिर आहे. बघू शकताय, वरच्या गॅलरीतनं पण आपण बघू शकतो, दर्शन करू शकतो. समोरचा जो दरवाजा आहे त्या दरवाज्यातनं इथे आपल्याला ही बाजारपेठ दिसते. आणि हीच ती रामआळी आहे मित्रांनो. हा मेन रोड आहे. वरती बघू शकताय छताचं काम किती सुंदर प्रकारचं आहे. नक्षीकाम आहे, बारीक कोरीव काम आहे. एकदम सुंदर असं कोरलेलं मित्रांनो हे रत्नागिरीमधील राम मंदिर आहे. मेन बाजारपेठेतलं हे मंदिर आहे मित्रांनो. परंतु आत आल्यावर एकदम शांत वाटतं. बाहेर बाजारात किती जरी दंगा गोंधळ असला तरी आतमध्ये खूप शांतता आहे मित्रांनो इथे. तर मित्रांनो बघू शकताय मंदिराला इथे नक्षीकाम, कोरीव काम, छायाचित्र वगैरे किती सुंदर प्रकारचे केलेले आहेत. आणि मंदिराच्या समोरच इथे गाथा, परत रामाची पुस्तकं, चरित्र हे सगळे वाचण्यासाठी ठेवलेले आहेत. इथं रोज संध्याकाळचं भजन केलं जातं मित्रांनो. महाप्रसाद देखील असतो. दुपारी 12 वाजल्यापासून महाप्रसाद असतो. आणि अगदी समोरच मित्रांनो ही छोटीशी अशी हनुमानाचे देखील देऊळ आहे. आणि मंदिराच्या बाहेर आलं की इकडं अशा 3 छोटी छोटी देवळं आहेत मित्रांनो. पहिलं मंदिर इकडनं चालू होतं ते म्हणजे दत्तगुरूंचं हे मंदिर आहे.
त्याच्या बाजूलाच मित्रांनो इथं आई तुळजाभवानीचं देवीचं पण मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. सुंदर असं मित्रांनो हे मंदिर आहे. संगमरवरी दगडामध्ये ह्या बांधलेल्या मंदिराला बारीक कोरीव काम नक्षीकाम असलेल्या सुंदर अशा मंदिराला मित्रांनो तुम्ही नक्की अवश्य भेट द्या. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. मी चांगले व्हिडिओ आणत जाईन तुमच्यासाठी. तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.